अहिल्यानगरमध्ये एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल 5 दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत जंगलातून मुलीची सुटका केली आहे। मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे। 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परतलीच नाही। पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणात मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण, आकाश शरद संसारे यांना पोलिसांनी अटक केली आहे। मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आलेत। पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलम लावण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे। या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद पाळण्यात आला होता। आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ही समोर आलेली आहे। खरं तर राहुरी तालुक्यातील एका छोट्याशा गावामधील ही 15 वर्षाची जी मुलगी आहे तर ती 13 फेब्रुवारीला कॉलेजला जाते असं सांगून घरातून बाहेर पडलेली होती आणि त्यानंतर ती घरी परतलीच नाही। त्यामुळे तिच्या पालकांनी जे आहे तर राहुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या मुलीला नाशिक जिल्ह्यातील नाशिक सुरत रोड लगत असलेल्या रामशेज किल्ला परिसरातील एका जंगलातून जे आहे तिची सुटका केलेली आहे। आणि या प्रकरणामधील मुख्य आरोपी मुख्तार पठाण आणि त्याला मदत करणारे कौसर पठाण आणि आकाश संसारे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। खरं तर या मुलीचा जबाब ज्या वेळेला घेतला त्यावेळेला या मुलीवरती या जंगलाच्या परिसरामध्ये तब्बल 5 दिवस जो आहे तर अत्याचार केला जात असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानंतर बाललैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भातला वाढीव कलम जे आहे तर या प्रकरणामध्ये पोलिसांनी लावला आणि त्या संदर्भामध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे। एकूणच जर बघितलं तर हे सर्व आरोपी जे आहेत तर ते संबंधित मुलीच्या गावाजवळच राहणारे आहेत आणि त्यांचे आणि या पीडितेच्या कुटुंबियांचे जे आहे काहीशी ओळख देखील आहे। मात्र अशा घटनेनंतर जे आहे कुठेतरी तीव्र संताप व्यक्त होतोय आणि या प्रकरणाला लव्ह जिहादचा अँगल दिला जात असल्यानं जे आहे राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जिल्हा बँकेचे संचालक अक्षय करडिले यांनी तीव्र संताप व्यक्त करत लव्ह जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर विरोधी कायदा जो आहे तर तो पारित करावा आणि अशा प्रवृत्तींना ठेचून काढावं अशी प्रतिक्रिया जी आहे तर ती दिलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर। एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुख्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पार पडताच दोन्ही शिवसेनेकडून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप दाखवून शिवसेनेचे नेते सुनील कदम महापालिका चौकात याची पोलखोल करणार आहेत। मात्र यासाठी अजून महायुतीच्या नेत्यांनी परवानगी दिली नसल्याचं सुनील कदम यांचं म्हणणं आहे। आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आज पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे आणि सर्वसाधारण सभा ही वादळी होण्याची शक्यता आहे। कारण याआधीच आपण बघितले कोल्हापूर शहरामध्ये दोन्ही शिवसेना या अनेक वेळा आमनेसामने आलेल्या आहेत आणि आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक करणार असल्याचा इशारा दिलेला आहे आणि याच ठिकाणी ही महापालिकेच्या प्रांगणामध्येच ही ऑडिओ क्लिप आहे ती सार्वजनिक केली जाणार आहे। मात्र याबद्दल अजून महायुतीच्या नेत्यांनी आपल्याला हिरवा कंदील दिलेला आहे। ज्यावेळी सूचना करतील की ही ऑडिओ क्लिप सार्वजनिक करा त्यावेळी ही ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली जाईल आणि या ऑडिओ क्लिपमध्ये महापालिका निवडणुकीच्या दरम्यानचे अनेक आर्थिक व्यवहारासंदर्भातली ऑडिओ क्लिप आहे अशा पद्धतीचं सांगण्यात येते। त्यामुळे कोण नेमका हा पदाधिकारी आहे आणि कुणाचे हे ऑडिओ क्लिप आहेत याची उत्सुकता आहे ती शिगेला पोचलेली आपल्याला पाहायला मिळते। याच्या आधी आपण बघितले की कोल्हापूर शहरामध्ये अनेक वेळा दोन्ही शिवसेना या आमनेसामने आलेल्या आहेत। आता पुन्हा एकदा या ऑडिओ क्लिपच्या निमित्तानं दोन्ही शिवसेना या आमनेसामने येतील आणि कोल्हापूरकरांना देखील उत्सुकता आहे की या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय दडले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। रायगडमध्ये शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवत राष्ट्रवादी आणि भाजप सत्ता स्थापना करतायत।
यात गोगावलेंनी शिवसेनेची बाजू मांडत युतीच्या पक्षांना इशाराच दिलाय. त्यांना आमची गरज नसेल तर त्याचा पुढे आम्ही वेगळा विचार करू, असा सज्जड दम मंत्री भरत गोगावले यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपला दिलाय. महायुतीमध्ये एकत्र आहोत तर एकत्र येणं गरजेचं आहे, असा सल्ला गोगावलेंनी दिलाय. तो त्यांचा विचार का असू शकतो, परंतु महायुतीमध्ये जर एकत्र यायचं असेल तर सगळ्यांनी येणं गरजेचं आहे. अन्यथा मग पुढे येणाऱ्या विधान परिषदा असतील, लोकसभा असतील, त्यावेळेला पण मग आम्हाला विचार करावा लागेल, हे पण तुम्हाला सांगून टाकतो. कारण जर आपण महायुतीमध्ये लढलो वेगळे तरी कित्येक ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि त्यांना जर आमची आवश्यकता नसेल, हरकत नाही आहे, त्याचा पण विचार पुढं केला जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खासदार अमोल कोल्हे यांच्या भाषणाला विरोध करण्यात आलाय. सकल विद्यार्थी समूहाकडून कोल्हेंच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला असून कार्यक्रम रद्द करण्याची मागणी कुलगुरूंकडे करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन केल्याचा दावा करत हे व्याख्यान रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही कुलगुरूंना पत्र देत कार्यक्रम रद्द न करण्याची मागणी केली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता डॉक्टर अमोल कोल्हे यांचं शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 9:30 वाजता AI समिटमध्ये वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. यावेळी विविध कंपन्यांसोबत देखील सामंजस्य करार पार पडणार असल्याची माहिती मिळतेय. इंडिया AI इम्पॅक्ट समिट निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयोजित केलेल्या स्वागत समारोहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली होती. दिल्लीच्या भारत मंडपम इथे जागतिक AI इम्पॅक्ट समिटमध्ये जगभरातले महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं, मात्र केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे जागतिक स्तरावरती फडणवीसांची प्रतिमा उंचावल्यानं त्यांना आमंत्रित केल्याचं बोललं जात आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 32 कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आली आहे. कार्यकाळ संपून सुद्धा तिथेच कार्यरत राहणारे, पोलीस ठाण्याच्या जवळ राहणारे तसंच कर्तव्यात कमी पडलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. 32 कर्मचाऱ्यांची पुण्यातील विमानतळ, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आलेली आहे. प्रशासकीय कारणास्तव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बदलीचे आदेश जारी केलेत. 3 सहाय्यक पोलीस फौजदार, 10 पोलीस हवालदार आणि 19 पोलीस अंमलदार यांचा या बदलीमध्ये समावेश आहे. गोकुळ दुधाचे दर पुन्हा 2 रुपयांनी वाढणार आहेत. गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये 2 रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. आज गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. 68 रुपये लिटरचं दूध आता 70 रुपयाला मिळणार आहे. प्रतिस्पर्धी विक्रेत्याकडून दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर गोकुळ दूध संघानं देखील दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. उत्तर प्रदेशातल्या फतेहपूरमध्ये पाळीव कुत्र्यामुळे लग्न मोडल्याचा प्रकार समोर आलाय. वधूच्या कुटुंबानं पाळीव कुत्रा गेस्ट हाऊसमध्ये आणल्यानं वाद झाला. कुत्रा अनावश्यकपणे लोकांवर भुंकला, ज्यामुळे लग्नाच्या पक्षातले सदस्य चिडले. त्यांनी त्याला काठ्यांनी हाकलवून लावलं आणि त्यामुळे लग्न समारंभातच दोन्ही कुटुंबांमध्ये मारहाण झाली. घटनेमध्ये 8 जण जखमी झालेत. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.